जेव्हा चंद्र पुष्य नक्षत्रात असतो आणि तो दिवस म्हणजेच गुरुवार असतो, तेव्हा गुरुपुष्प किंवा गुरुपुष्पामृत योग तयार होत असतात. तर बघा, आता सध्या पितृपक्ष येणारे 21 तारखेपर्यंत आहे. तर या पितृपक्षामध्ये गुरुपुष्पामृत आल्यावर आपल्याला काय करायचं आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर बघा, आता पितृपक्ष चालू आहे. तर पितृपक्षामधील गुरुपुष्प योग हे म्हणजेच जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येते, हा एक शुभ योग असून त्या दिवशी बघा, आपण सोने चांदी वाहन खरेदी किंवा आपण गुंतवणूक करतो, चांगले लाभदायक गोष्टी म्हणल्या जातात. म्हणजे बघा, आपण गुरुपुष्पामृत हा योग जेव्हा गुरुवार येतो तेव्हा हे कामासाठी म्हणजे शुभ कामासाठी खूप शुभ काळ असतो. हा गुरुपुष्पामृत हा योग आपल्याला उद्या 18 सप्टेंबरला येत आहे. तर आपले जे काही शुभमुहूर्त आहे, तर 18 सप्टेंबरला सकाळी 6:06 ते 6:32 आहे. म्हणजे अवघे 25 मिनटं फक्त योग आहे. तर आपण या योगामध्ये तर आपण काही खरेदी करू शकत नाही. एवढे सकाळी तर आपण सोनं खरेदी करू शकत नाही किंवा कुठलेच कार्य आपण करू शकत नाही. तर आपण बघा, पितृपक्षामध्ये पहिल्या काळी असं म्हटलं जातं की कुठलीही भौतिक आपण जी काही लागणाऱ्या गोष्टी किंवा आपण सोनं खरेदी काहीच करता येत नव्हते. म्हणजे पहिले जी काही लोक होते तर ते असे म्हणायचे की पितृपक्ष हे आपल्या चांगले कोणतेच कार्य करत नसतात, पण पितृपक्षामध्ये कुठली वस्तू घेता येत नाही. पण आता सध्या आपण जर लागणार असेल तर खूप महत्त्वाचं असेल तर आपण ते गोष्टी आपण पितृपक्षामध्ये म्हणजे गुरुपुष्पामृताचा जी काही उद्या योग येणार आहे तर आपण ते घेऊ शकतो. जर तुम्हाला खूपच घेण्याची गरज आहे तर तुम्ही 21 तारखेपर्यंत थांबवू शकत नाही. जर खूप अत्यावश्यक गोष्टी आहेत तर तुम्ही गुरुपुष्पामृताच्या दिवशी तुम्ही नक्कीच घेऊ शकतो. बघा, जेव्हा आपण पितृपक्षामध्ये जेव्हा खरेदी करतो तर असं काही नसतं, तर त्याच्यामुळे तुम्ही खरेदी करू शकता, कोणतीही गुंतवणूक करू शकता. बघा, लाभदायक मानले जाते. बघा, ज्यामुळे दारिद्र्य दूर होऊन आपण घरात समृद्धी येते असेही म्हटलं जातं. पितृपक्षात हा योग आल्यास तो पितरांच्या कृपेचा काळ मानला जातो. म्हणून यामुळे काळामध्ये दान धर्म करणं अत्यंत फलदायी आहे. तर बघा, गुरुपुष्पामृताचे योग म्हणजे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानलं जातं. म्हणून या योगामध्ये खरंच कार्य शुभ आणि फलदायी ठरते. जेव्हा तुम्ही गुरुपुष्पामृताचे म्हणजे व्यवसाय सुरू केला किंवा तुम्ही सोनं खरेदी केलं, काही शुभ कार्य केलं तर ते अनंत काळ असं टिकतं असं म्हटलं जातं. त्यामुळे पितृपक्षात बघा, आता जी काही गुरुपुष्पामृत येतं तर त्याचं महत्त्व काय आहे, तर पितृपक्षामध्ये गुरुपुष्प योग आल्याची पितरांची कृपा लाभते असंही मानलं जातं. या योगामध्ये पितरांचे स्मरण करून तर्पण विधी करणे अधिक फलदायी आहे. तर बघा, आपण जेव्हा पितृपक्षात गुरुपुष्पामृत आहे तर त्या दिवशीही आपण जी काही पितरांचं स्मरण करणं, त्यांचे तर्पण करणं, त्यांचे विधियुक्त पूजा, त्यांना स्मरण करण्याचा दिवस असतो. तर ते नक्कीच त्या दिवशी करायचं आहे. या योगात केलेले गुंतवणूक आणि लक्ष्मी आणि कुबेरांची कृपा लाभते आणि धनलाभाची शक्यता वाढते असं म्हटलं जातं. तर त्या दिवशी आपल्याला योगामध्ये काय करायचं आहे, तर बघा, आपण सोनं चांदी खरेदी, नवीन वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. तर तुम्हाला अत्यंत गरज असेल तर तुम्हाला करू शकता. तर तुम्ही आर्थिक गुंतवणूक करू शकतात. बघा, सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो, अत्यंत लाभदायक आहे. पण त्याच्या पलीकडे पण बघा, आता पितृपक्षामध्ये आपल्याला गुरुपुष्पामृत आले तर त्या दिवशी तुम्ही पितरांची कृपा करायचीच आहे. नुसतं असं म्हणजे खरेदी करणं म्हणजे शुभ आहे, तर ते पण त्याच्यासोबत आपण पितरांची स्मरण करणं, त्यांची पूजा करणं, दान धर्म करणं या दिवशी खरंच शुभ मानलं जातं. आणि त्यासोबत आपण लक्ष्मी देवीची पूजा केल्याने घरात समृद्धी येते असंही म्हटलं जातं. तर आपल्याला गुरुपुष्पामृत दिवशी आपल्या लक्ष्मीची पूजा करायची आहे. म्हणजे बघा, आपण त्या दिवशी मंत्र स्तोत्र म्हणजे महालक्ष्मीचे जे काही आपले मंत्र आहे तर ते म्हणायचं आहे. त्या दिवशी गुरुपुष्पामृतात लक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरात खरंच नक्कीच समृद्धी घरामध्ये येते. हा योग वर्षातून मोजक्याच वेळाच येत असतो, त्यामुळे दिवसाचे महत्त्व खूप अधिक आहेत. पितृपक्षात हा योग आल्यास एकाच वेळी पितरांचे आशीर्वाद आणि आर्थिक समृद्धी देणारा योग ठरतो असंही म्हटलं जातं. त्यामुळे पितृपक्षामध्ये जेव्हा गुरुपुष्पामृत आलं तेव्हा खरंच खूप शुभ मानलं जातं, खूप महत्त्व आहे. त्यामुळे ज्यावेळेस पितृपक्षामध्ये गुरुपुष्पामृत येतं त्यावेळेस आपण पितरांचं स्मरण करायचं आहे. त्यांचं श्राद्ध घातलं तरी चालतं. त्यासोबत आपण जर अत्यावश्यक वस्तू असेल तर त्याची खरेदीही तुम्ही करण्याचा योग खूप चांगला आहे आणि मुहूर्तही चांगला आहे. त्यामुळे तुम्ही गुरुपुष्पामृताच्या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकता.
त्यासोबत आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि आपल्या स्वामी महाराजांचीही सेवा करायची आहे। स्वामी महाराजांची सेवा पण आपण त्या दिवशी गुरुपुष्पामृताच्या दिवशीही करायचं आहे। बघा, त्या दिवशी जेव्हा आपल्या गुरुवार येतो तेव्हा गुरुपुष्पामृताचा योग येत असतो, तर त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांचीही मनोभावे पूजा करायची आहे, लक्ष्मीचीही पूजा करायची आहे। तर तो दिवस खूप शुभ मानला जातो। त्यामुळे आपण अशा प्रकारे पितृपक्षामध्ये आपण आल्यावर गुरुपुष्पामृत आल्यावर काय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।